हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मस्तपैकी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते। आज मी बाजारातनं येताना घेऊन आली आहे कैरी। आज आपण बनवूया कैरीचं पन्ह। कैरीचं पन्ह बनवण्यासाठी इथे सुरुवातीला आपण 3 कैऱ्या कुकरमध्ये मस्तपैकी तीन शिट्या देऊन शिजवून घेऊया। त्यासाठी त्याच्यात मी थोडं पाणी टाकले आणि आता आपण कैरी शिजवून घेऊया। 3 शिट्यांमध्ये छानपैकी कैरी शिजते, मस्तपैकी मऊसूत। आता आपण ह्याचं साल काढून त्याचा गर काढायला घेऊया। थोडं गरम असल्यामुळे जरा अलगत अलगत करते मी। खूपच गरम आहे ते, जरा पण नाही, खूपच गरम आहे हे बघा। एकदम इझी असं त्याचं साल सगळं निघते, फक्त गरम असल्यामुळे मला जरा काढताना त्याला त्रास होतोय। आणि एक्स्ट्रा जे काही सालाला त्याचा गर लागलेला असेल तो आपण मध्ये मध्ये असं सुरीने काढून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने मध्येच मध्येच मी काढून घेते। तिन्ही याची सालं काढून घेऊया। आता उष्णतेचे दिवस आहेत, म्हणजे गरमी चालू झालेली आहे, त्याच्यामध्ये असं कैरीचं पन्ह वगैरे प्यायला ना तो खूप छान लागतं। आणि आता कैरीचा सीझन सुद्धा असल्यामुळे हे पन्ह आपण घरात बनवून व्यवस्थित छानपैकी काचेच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये चांगलं स्टोअर करून ठेवू शकतो। कोण पाहुणे आले तर पटकन काहीतरी सरबत वगैरे करायचं असेल तर तसं कैरीचं पन्ह तुम्ही बनवून देऊ शकता। खूप सुंदर, टेस्टी आणि करायला एकदम सोपीही आहे। एकदम स्टोअर करून ठेवल्यामुळे कधीही आपण कैरीचं पन्ह आपण सीझन नसताना सुद्धा पिऊ शकतो। आता आपण त्याचे सगळे साल वगैरे काढलेत। आता गरम असल्यामुळे मी चमच्याने हे अशा पद्धतीने त्याचा सगळा गर हा काढून घेते। जरा खूपच गरम होतं, त्याच्यामुळे मला असं हातात ते पकडता येत नव्हतं, त्यामुळे मी अशा पद्धतीने ते काढून घेते। हे बघा, पूर्णपणे गर असा त्याचा सगळा निघाला पाहिजे। अशा पद्धतीने सगळा आपण आता गर तिन्ही कैरीचा काढून घेतलेला आहे। जरा चमच्याने परत एकदा आपण तो सगळा व्यवस्थित असा स्मॅश करून घेऊया, अगदी नावाला। आता इथे तुम्हाला हा गर किती निघालाय त्याचं पहिलं मेजर करून दाखवते की आपण किती गर घेतलेला आहे, त्याच्यानुसार आपल्याला पुढचे मेजरमेंट ठरवायचे आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला आधी आपण आपल्या कैरीचा आपल्याला मिळालेला हा गर किती आहे तो पहिला चेक करून घेऊया। इथे साधारण मी सगळं चेक केल्यानंतर एक मेजरिंग कपचा आपला हा आता 1 कप मी घेतलेला आहे, एवढा तो गर तयार झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला जो पुढे गूळ टाकायचा आहे तो सुद्धा आपण तेवढाच घ्यायचा। म्हणजे तुम्ही आता 1 वाटी घेतली असेल तर ती जी वाटी जेवढी तुम्ही मेजरिंगचा सगळा गर तुमचा घेतलेला असेल तेवढ्याच मेजरिंग मध्ये तुम्ही इथे गूळ वापरायचा असेल। तुम्हाला साखर पाहिजे असेल तर तुम्ही साखर वापरू शकता, पण माझ्या मते गूळ वापरला तर अजून पौष्टिक होईल, म्हणून इथे तुम्ही गूळ वापरायचा आहे। आणि गूळ वापरताना तो सुरुवातीला आपण तुम्ही किसून घेतला तो उत्तम होईल। हे बघा, आता इथे बरोबर 1 कप आपला हा गर तयार झालेला आहे, तो आता आपण काढून घेऊया। आता ह्याच मेजरिंग कप मध्ये मी गूळ किसून ठेवलेला होता तो गूळ घेते आणि ते त्याचं मेजर दाखवते की बरोबर 1 कप मेजरिंग कपचा मी गूळ इथे घेतलेला आहे आणि तो आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता हे बघा, इथे मी गूळ घेतलेला आहे किसलेला, तो आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तुम्हाला साखर पाहिजे असेल तर साखर वापरू शकता, पण जेवढे साखर कमी तेवढं चांगलं, त्याच्यामुळे इथे गूळ घेतलेला आहे मी। आणि गूळ किसून घेण्याचं कारण म्हणजे पटकन मिक्स करायला आपल्याला सोपं पडतं, त्याच्यासाठी म्हणून मी इथे गूळ किसून घेतलेला आहे। आता नुसतं आधी आपण हे चमच्याने आधी मिक्स करून घेऊया। हे बघा, व्यवस्थित असा गूळ लगेच, आणि गरम असल्यामुळे गूळ पटापट त्याच्यामध्ये विरघळून जातोय, त्याच्यामुळे आपल्याला पुढे जास्त हे कष्ट लागणार नाहीत। पटकन आपला गूळ त्याच्यामध्ये मिक्स होत चाललेला असल्यामुळे आता त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकायची आहे। इथे मी 1 टीस्पून वेलची पावडर घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये टाकून परत एकदा नुसतं असं चमच्याने मिक्स करून घेऊया। आता हा जो आपला भाचा कैरीचा जो आता सगळा हा गर तयार झालेला आहे, म्हणजे आपला जे पन्ह्याचा आता जो आपला हे गर तयार झालेला आहे तो मी आता हँड मिक्सरने असं एकदम स्मूथ त्याची पेस्ट तयार करून घेते। तुम्ही ते मिक्सरमध्ये सुद्धा एकदम मस्तपैकी स्मूथ अगदी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ती स्मूथ
पेस्ट तयार केलेली काचेच्या बरणीमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्हाला जेव्हा कधी कैरीचं पन्हं प्यायची इच्छा होईल किंवा पाहुणे येतील त्यावेळेला तुम्ही ते करू शकता। हे बघा इतकी छान मस्तपैकी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे त्याची। आता आपण ह्या स्मूथ पेस्टची तुम्हाला पटकन मी कैरीचं पन्हं तयार करून दाखवते। पटकन सरबत ते तयार होतं, काही हे नाही। आता आपलं पन्हं ते इथे तयार झालेलं आहे आणि हे असं पन्हं तुम्ही व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवू शकता। आता मी 2 ते 2.5 ग्लासचं म्हणजे साधारण हे तयार होईल। इथे मी 6 टेबलस्पून मग कैरीचा हा पन्हं घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2 ग्लास अगदी थंड मस्तपैकी पाणी ओतलेलं आहे। पूर्ण व्यवस्थित ते मिक्स करायचं, कारण ते घट्ट असतं, ते पटकन पाण्यामध्ये मिक्स होत नाही, थोडंसं मिक्स करायला वेळ जातो। त्याच्यामुळे अगदी आधी व्यवस्थित असं पूर्ण ढवळून घ्यायचं। ढवळून झाल्यानंतर एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने एका ग्लासमधनं दुसऱ्या भांड्यात असं ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे खाली कुठे जरा असं घट्टसर राहिलं असेल, आपल्याला ढवळताना राहिलं असेल चुकून, तर ते अशा पद्धतीने मस्तपैकी एकजीव होतं। त्याच्यामुळे तुम्ही हे अशा पद्धतीने कितीही ढवळलं तरी हे फायनलला असं करा, किंवा तुम्ही हँड मिक्सरनी मिक्स करू शकता पाणी टाकून, किंवा मिक्सरमध्ये पटकन लावून पटकन करू शकता, तरी काही प्रॉब्लेम नाही। थोडं आता आपण त्याच्यामध्ये बर्फ टाकून घेऊया आणि छान थंडगार असं आपण कैरीचं पन्हं तयार करूया। छानपैकी थंडगार आपलं कैरीचं पन्हं हे तयार झालेलं आहे। खूप सोपी, सुंदर, मस्त टेस्टी अशी ही आपली रेसिपी आहे। तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगायची। आता या उन्हाळ्यामध्ये तर कैरीचं पन्हं हे प्रत्येकाच्या घरी झालंच पाहिजे, आणि ते सुद्धा माझ्या या रेसिपीनुसार। नक्की मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आणि तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा तुमची कशी बनली ती। इतकं सुंदर टेस्टी असं हे कैरीचं पन्हं आंबट गोड असं सुंदरपैकी तयार आहे। चला तर भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।